चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेघ. संस्कार. संस्कार म्हणजे काय हे मला शब्दांमधून जरी सांगता नाही आलं तरी एक उदाहरण सांगू शकतो. एकदा लहानपणी म्हणजे मी 4-5 वर्षांचा असेन, प्राथमिक शाळेत जाऊ लागलो होतो. आम्ही भावंड आई चपाती भाजत असताना आईभोवती फेर धरून असू. कधी काही चपातीवर तूप लागायचं म्हणजे सणच, माझ्या आवडीचं. अशाच त्या एका सणाच्या दिवशी आईने चपातीवर जरासं तूप लावलं. तेव्हा अधाशीपणे चपाती पलटी करून मी आईला म्हटलं, "आई, दुसऱ्या बाजूला पण लाव ना." आई म्हणाली, "असं करायचं नसतं, घर कोसळतं." मी चपातीचा हात पटकन मागे घेतला आणि म्हटलं, "म्हणजे काय होतं गं?" आईने वरती घराचा वासा म्हणजे मुख्य आधार दाखवला आणि म्हटलं, "हा बघ, हा वासा आहे ना, तो कोसळतो. तुला चालेल का?" अर्थ लावण्याचं ते वय नव्हतं. आई म्हणते म्हणजे नक्कीच तसं असावं, इतकंच माहीत होतं. माझी आई परिस्थितीमुळे मनातून तेव्हा रडली असेल, पण तिला माझ्यासारख्या खादाड मुलाला शिस्त लावायची असावी. मी केविलवाणा झालो आणि मान हलवून म्हटलं, "नाही ग आई." परिस्थिती आधीच बेताची. त्या झोपडीचा वासा खाली येईल म्हणून मी घाबरलो. अर्थात त्यानंतर पुन्हा कधी त्या वाटेला गेलो नाही. चपातीच्या दोन्ही बाजूला तूप लावल्यावर घर कोसळतं, हे मात्र मनावर कायमचं कोरलं गेलं. मोठा झाल्यावर घर खाऊन घराचे वासे मोजणे या म्हणीचा त्याच्याशी अर्थ लागत असावा असं वाटून गेलं. रोज सकाळी पत्नीच्या हातची गरम चपाती खाताना आता आईची आठवण येते. मात्र अजूनही चपातीला जास्त तूप लावून खायची हिंमत होत नाही. आर्थिक आणि शारीरिकही तोल बिघडू नये म्हणून. इतकंच काय, कुठेही कसलीही चंगळ करण्याआधी पटकन आई आणि तो घराचा वासा आठवतो. आईचे संस्कार यालाच म्हणत असावेत काय? धन्यवाद.